नमस्कार. चला, आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील एका दिवसाच्या खेळाचा सविस्तर आढावा ठेवूया. हो, नक्कीच. बघूया नक्की काय काय घडलं दिवसभरात. तर इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. सुरुवातीला वाटलं असेल की निर्णय योग्य आहे का बरोबर. पण नंतर ती फलंदाजीसाठी सोपी होत गेली असं दिसलं. अगदी. आणि भारताच्या टीममध्ये पण बदल होते नाही का? हो, ते महत्वाचं आहे. बुमराला विश्रांती दिली होती. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. आणि मग वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि आकाशदीप यांना संधी मिळाली. म्हणजे बेंच स्ट्रेंथ आजमावून पाहिली भारताने. हो, आणि ती गरजेची पण असते मोठ्या मालिकेत. खेळाची सुरुवात म्हणजे काय धमाकेदार झाली. यशस्वी जायस्वाल. परत एकदा. हो, 107 चेंडूत 87 धावा. एकदम वेगवान खेळी. यही नहीं, अभी और सुनिए. हो, त्याची खेळी म्हणजे फक्त धावा नाहीयेत, तो म्हणजे समोरच्या टीमवर मानसिक दबाव टाकतो. अगदी. धावगती इतकी चांगली ठेवली की इंग्लंडला फील्ड पसरवाई लागली. बरोबर. पण तो बाद झाल्यावर जरा रन रेट कमी झाला. हो, 211 वर तिसरा गडी गेला तो. आणि मग सगळी जबाबदारी आली ती कॅप्टन शुभमन गिलवर. आणि कबड्डी आपके फादर आए हैं. काय खेळला तो. नाबाद 114 आणि या मालिकेतलं त्याचं हे दुसरं शतक. हो, त्याची खेळी खूप संयमी होती. परिस्थिती बघून खेळला तो. म्हणजे जयस्वालच्या त्या अटॅकिंग खेळीनंतर डाव सावरायची गरज होती. बरोबर. गिलने तेच केलं. एक बाजू लावून धरली, सिंगल डबलवर भर दिला. कर्णधार म्हणून अशी खेळी म्हणजे संघासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे. नक्कीच. आणि मग त्याला रवींद्र जडेजाची साथ मिळाली. दोघांनी मिळून जवळपास 99 धावा जोडल्या. ती पार्टनरशिप खूप महत्वाची ठरली. हो ना, कारण जयस्वाल बाद झाल्यावर इंग्लंडला वाटलं असेल की आता आपण पकड घेऊ शकतो सामन्यावर. हो, कुछ न कुछ तो गडबड जरूर है. पण गिल आणि जडेजाने ती संधीच दिली नाही. त्यांनी खेळपट्टीचा बदललेला स्वभाव ओळखला आणि म्हणजे त्याचा फायदा घेतला. त्यामुळेच भारत 300च्या पुढे गेला. अगदी. इंग्लंडच्या गोलंदाजीचं काय. क्रिस वॉक्सने सुरुवातीला 2 विकेट्स घेतल्या होत्या. हो, सकाळच्या सेशनमध्ये चेंडू थोडा स्विंग होत होता. त्याचा त्याने चांगला उपयोग केला. तो थोडा नाराज पण वाटत होता काही LBW निर्णयांवरून. हो, असं दिसलं खरं. पण दुपारनंतर म्हणजे खेळपट्टी सपाट झाली. मग गोलंदाजांना फारशी मदत नव्हती. नाही. मग शोएब बशीर आणि ब्रायटन काज यांनी प्रयत्न केले. विकेट्सही मिळाल्या त्यांना. पण भारतीय बॅट्समननी, विशेषतः गिलने त्यांना सेटल होऊ दिलं नाही. म्हणजे सुरुवातीचे धक्के सोडले तर इंग्लंडला नंतर फार यश मिळालं नाही. भारतीय फलंदाजांनी परिस्थितीचा चांगला फायदा उचलला. गिल आणि जडेजाने अनुभव वापरला. तर दिवसअखेर भारताची धावसंख्या आहे 5 बाद 310. स्थिती तर मजबूत वाटतेय भारताची. हो, नक्कीच. दिवस भारताच्या नावे राहिला असं म्हणायला हरकत नाही. गिलचं शतक आणि ती जडेजासोबतची भागीदारी यामुळे भारत चांगल्या स्थितीत आहे. आता पुढे काय. आता एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ही खेळपट्टी जी आत्ता फलंदाजीसाठी सोपी झाली आहे, तिचा परिणाम दुसऱ्या दिवशी कसा होईल. अच्छा. म्हणजे इंग्लंडचे बॅट्समन याचा फायदा घेतील का, की भारताचे स्पिनर्स या सपाट खेळपट्टीवरही प्रभावी ठरतील. हो, ही पाहण्यासारखी गोष्ट असेल. इंग्लंड कशी बॅटिंग करतं आणि भारताची गोलंदाजीची रणनीती काय असते यावर बरंच काही अवलंबून असेल. बरोबर. त्यामुळे दुसरा दिवस खूप रंजक ठरू शकतो. मैं आप लोगों से हाथ जोड़कर माफी मांगता हूं. मैं अभी कुछ कहना नहीं चाहता. मैं एक बहुत साधारण आदमी हूं. मार खाया हूं, सर पर पट्टी बंदी, घर टूट चुका है. मैं बहुत परेशान हूं. मैं आप लोगों से मिन्नत करता हूं, आप लोग यहां से चले जाइए. मुझे अकेला छोड़ दीजिए. प्लीज जाइए, प्लीज.